बनवली आज पावभाजी. तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्की सांगा. छान भाज्या घ्यायच्या, कुकरला लावायच्या, 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या. तोपर्यंत तेल टाकायचं, बटर टाकायचं, त्यामध्ये जिरं टाकायचं, कांदा टाकायचं, आपली शिमला मिरच टाकायची, नंतर त्यामध्ये टमाटर टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचं तेल बाजूला सुटेपर्यंत. नंतर त्यामध्ये मसाले टाकायचे. मसाल्यामध्ये काय काय टाकायचं, पावभाजी मसाला टाकायचा, धनिया पावडर टाकायचं, जिरा पावडर टाकायचं, आणखीन तुम्हाला जे काही मसाले आवडतात, रेड चिली पावडर टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मसाल्याला तेल छान सुटलं पाहिजे. त्याशिवाय कलर एकदम सुंदर येणार नाही आणि कोणताही कलर ऑप्शनल टाकायचा नाही. छान भाजी शिजलेली आहे आपली. त्याला मिक्स करून घ्यायचं, मॅश करून घ्यायचं. मॅशरनी एकदम छान घट्टसर गाळसर झाली की त्यामध्ये गरम पाणी किंवा थंड पाणी कोणतंही पाणी ॲड करून घ्यायचं, जेवढं पातळ आवडतं तुम्हाला तेवढं. नंतर आपल्या कढईमध्ये भाजी टाकून घ्यायची, छान मिक्स करायचं. एकदम सुंदर सुरेख कलर येतो त्यामध्ये, कोणताही ऑप्शनल कलर टाकायची गरज नाही आहे. तोपर्यंत भाजी छान शिजवून घ्यायची. वरतून कोथिंबीर टाकायची, बटर टाकायचं. आपली भाजी छान तयार झालेली आहे. नंतर छान पाव भाजून घ्यायचे. तव्याला एकदम छान बटर लावायचं आणि एकदम मस्तपैकी पाव भाजून घ्यायचे, मऊसर पाव लुसलुशीत आणि एकदम सुंदर सुरेख अशी आपली भाजी. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला जमली की नाही, मला जमली की नाही हे पण कमेंट करून सांगा. थँक्यू.